हॅलो, गुड मॉर्निंग डिअर चिल्ड्रन्स. काय झालं माहिती का, मी तुम्हाला असं व्हिडिओ लेक्चर पाठवण्यामागचं महत्त्वाचं कारण की मी तुम्हाला सांगितलेलं होतं पिरियड अटेंड करायला. माझा जेव्हा रेग्युलर पिरियड असतो तेव्हा है ना. परंतु काय असतं की मी तुमच्यासमोर असली तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन फुल लागतं किंवा तुम्ही बाकीचा अभ्यास बंद करून या विषयाचा अभ्यास करायला तुम्ही तयार होता मानसिकरित्या. परंतु मी तिथे नाही आणि मी ऑनलाईन घ्यायचा प्रयत्न करते. गेले 2-4 पिरियडमध्ये मला असा अनुभव आला बेटा मुलांना 2-3 दिवसांमध्ये की सगळी मुलं जॉईन होत नव्हती है ना. म्हणून मग मी विचार केला की मी माझं व्हिडिओ लेक्चर तयार करेन आणि ते तुम्हाला सेंड करेन आणि मग ते तुम्ही तुमच्या सोयीने बघाल तुम्हाला जेव्हा बघायचं आहे तेव्हा. ओके. परंतु यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा माझा रेग्युलर पिरियड आहे तर तेव्हा तुम्ही या विषयाचं वाचलं तर खूप छान होईल. आपला सायमल्टेनियसली या विषयाचा अभ्यास होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला वेगळा अभ्यास करायला वेगळा खूप सारा वेळ द्यायची गरज पडणार नाही, हो ना. तर म्हणून मी असं ठरवलं की तुम्हाला मी व्हिडिओ पाठवते माझ्या टीचिंगचा आणि मग तुम्हाला पाहिजे तेव्हा तो बघू शकता. शक्यतो याच पिरियडला बघा. हेडफोन असतील तर हेडफोन लावून बघा किंवा दोघं मिळून बघा, कारण सगळ्याच मुलांकडे मोबाईल नाही आहेत, हो की नाही. तर आपलं हे ठरलं होतं अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करण्याचं, राईट. सो आज आपण बघणार आहोत, काल परवाच्या आपण या पिरियडमध्ये बघितलं होतं की कम्युनिकेशन, व्हॉट इज कम्युनिकेशन. सो आता आपण त्याचे टाईप्स बघणार आहोत. सगळ्यात पहिला टाईप आहे कम्युनिकेशनचा. तुम्ही पण सांगू शकता की आपण कम्युनिकेशन कोणत्या प्रकारे करतो. महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे व्हर्बल कम्युनिकेशन, जो की सर्रास आपण वापरतो है ना. म्हणजे तोंडी संभाषण, व्हर्बल कम्युनिकेशन. ओके. सो मी तुम्हाला पेजेस शेअर केलेले आहेत त्या दिवशी, काल दसरा झाला, परवा मी तुम्हाला पेजेस शेअर केले की एवढे 10 पेजेस वाचून ठेवा है ना. तर त्याच पेजेस वरून मी तुम्हाला आता शिकवणार आहे किंवा लेक्चर देणार आहे. त्यातनं मी तुम्हाला समजून सांगणार आहे. मी जे सांगते तेव्हा त्याच्या आधी जर तुम्ही ते वाचून ठेवलं तर तुम्हाला जास्त छान समजेल. नाव पेज नंबर 7 मी तुम्हाला जे शेअर केलेलं आहे ऑलरेडी. सो व्हर्बल कम्युनिकेशन, व्हॉट इज इन इट. व्हर्बल कम्युनिकेशन इन्क्लूड्स साऊंड, वर्ड्स, लँग्वेज अँड स्पीच. काय काय असतं व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये. आवाज असतो, वर्ड्स असतात, शब्द असतात है ना. त्यानंतर लँग्वेज, कोणत्या तरी भाषेचा प्रयोग केलेला असतो. स्पीच, बोलणं असतं, राईट. स्पीकिंग इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह अँड कॉमनली युज्ड वे ऑफ कम्युनिकेटिंग. बोलणं हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे, बरोबर आहे. कशातलं? कम्युनिकेशनमधलं, म्हणजे संवाद साधण्यामधलं बोलणं हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. इट हेल्प्स इन एक्सप्रेसिंग अवर इमोशन्स इन वर्ड्स. आपल्याला आपल्या भावना शब्दामध्ये मांडण्यासाठी मदत करतं. कोण? कम्युनिकेशन. ओके. सो बाय इम्प्रूव्हिंग युअर व्हर्बल कम्युनिकेशन स्किल यू विल बिल्ड रॅपोर्ट अँड हॅव अ बेटर कनेक्ट. तुम्ही तुमचं व्हर्बल कम्युनिकेशन स्किल जर का चांगलं डेव्हलप केलं तर तुम्ही तुमचे संबंध इतरांसोबत चांगले प्रस्थापित करू शकता आणि तुम्ही कनेक्ट राहू शकता लोकांसोबत है ना. म्हणजे असं म्हणतात की अरे त्याचं सर्कल फार मोठं आहे, त्याचे कनेक्शन्स फार दूरपर्यंत आहेत किंवा तो वेल कनेक्टेड आहे इतरांसोबत, हो ना. आणि रॅपोर्ट मीन्स संबंध, गुड रॅपोर्ट, म्हणजे चांगले संबंध इतरांसोबत असतात. कशामुळे? तुमच्या व्हर्बल कम्युनिकेशनमुळे. जर का एखाद्याला चांगलं बोलताच येत नसेल किंवा एखादा जर का कम्युनिकेशनमध्ये फेल्युअर असेल तर त्याचे एक तर संबंध कमी असतात किंवा संबंध चांगले नसतात. चांगलं बोलता जर येत नसेल तर म्हणून चांगलं बोलता येणं हे चांगल्या कनेक्टसाठी, चांगल्या समाजामधल्या संबंधांसाठी फार आवश्यक आहे, राईट. आता या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे व्हर्बल कम्युनिकेशनचा, टाइप्स ऑफ व्हर्बल कम्युनिकेशन. पेज नंबर 7 वरच आहे, ऑलरेडी तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये बघा. इंटरपर्सनल कम्युनिकेशन, आपसी संवाद. ओके. याच्यामध्ये काय काय येतं. दिस फॉर्म ऑफ कम्युनिकेशन टेक्स प्लेस बिटवीन 2 इंडिव्हिज्युअल्स. 2 स्वतंत्र व्यक्तींमधला हा संवाद असतो. अँड इज दज अ वन कन्व्हर्सेशन. म्हणजे एकाचं दुसऱ्याशी, दुसऱ्याचं पहिल्याशी असं हे कन्व्हर्सेशन असतं. इट कॅन बी फॉर्मल ऑर इनफॉर्मल. म्हणजे हे औपचारिक असू शकतं किंवा अनौपचारिक सुद्धा असू शकतं है ना. आता तुमचं माझ्यामधलं हा दोन्ही प्रकार आहे. मला असं वाटतं की मी फार
तुमच्याशी अनौपचारिक बोलते आणि कधी कधी काय असतं की बा कोणाला वाटू शकतं हे फार औपचारिक आहे शिक्षक विद्यार्थ्यांमधला संवाद, परंतु मला असं वाटतं की तो अनौपचारिक असावा. हां, एकदम म्हणजे आपल्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण असावं, आपल्या बोलण्यामध्ये अगदी घरच्यासारखा हा संवाद असावा. मी सांगितलेलं तुम्हाला समजावं, तुम्ही काही अडचण असली तर मला बिनधास्त विचारावं, अशा प्रकारचा संवाद असावा. तुम्ही मला एखादं उदाहरण देऊ शकता की औपचारिक संवाद है ना, जसं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि आपले पंतप्रधान बोलायला गेले तर तो औपचारिक संवाद होईल. दोघं जण दूर दूर खुर्च्यांवर बसतात, जेवढं विचारलं तेवढ्याच ते उत्तर देतात, त्यांनी विचारायचं हे उत्तर देतात आणि मग कुठल्या तरी करारांवर त्यांच्या सह्या होतात. दॅट इज औपचारिक. ओके, फॉर्मल कम्युनिकेशन. इट इज व्हर्बल बट फॉर्मल. घरी आई आणि मुलगा बोलत असतो, मित्र मित्र बोलत असतात है ना. हे कसं संवाद आहे, हा कसा संवाद आहे, हा अनौपचारिक आहे ना. काय करतो रे, घेणं रे, देणं रे, अरे असं बरं, ते झालं बरं, असं बरं, नाही बरं, मी हे करील बरं. दिस इज अनौपचारिक इनफॉर्मल कम्युनिकेशन. कळतंय तुम्हाला. त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहे. एक्झाम्पल, अ मॅनेजर डिस्कसिंग द परफॉर्मन्स विथ अन एम्प्लॉई. मॅनेजर त्याच्या एम्प्लॉई सोबत त्याच्या परफॉर्मन्स बद्दल जर बोलत असेल तर तो कसा संवाद झाला, फॉर्मल कम्युनिकेशन. इट इज व्हर्बल कम्युनिकेशन, इट इज इंटरपर्सनल कम्युनिकेशन, बट इट इज फॉर्मल कम्युनिकेशन. ओके. देन टू फ्रेंड्स डिस्कसिंग होमवर्क. दोन मित्र जर का होमवर्क बद्दल बोलत असतील तर ते व्हॉट टाइप ऑफ कम्युनिकेशन इट इज. इट इज इंटरपर्सनल कम्युनिकेशन बट इट इज इनफॉर्मल कम्युनिकेशन. ओके. सो देन नेक्स्ट एक्झाम्पल दे गेव अस, टू पीपल टॉकिंग टू इच अदर ओव्हर फोन और व्हॉइस कॉल. दोन लोक फोनवर बोलतात आहे, ते पण इनफॉर्मल आहे. इट इज व्हर्बल बट इट इज इनफॉर्मल. फोनवर बोलताना काही ते ठरवलेलं नसतं, एवढंच बोलायचं, तेवढंच बोलायचं, असंच बोलायचं. फोनवर नॅचरल टॉक असतो त्यांचा. ओके. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन. म्हणजे एकाचं दुसऱ्याशी, दुसऱ्याचं पहिल्याशी. दिस टाइप ऑफ कम्युनिकेशन इज इंटरपर्सनल कम्युनिकेशन. ओके. सो रिटर्न कम्युनिकेशन, नेक्स्ट टाइप ऑफ कम्युनिकेशन इज रिटर्न कम्युनिकेशन. आता व्हॉट इज रिटर्न कम्युनिकेशन. दिस फॉर्म ऑफ कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स रायटिंग वर्ड्स. याच्यामध्ये लेखी शब्द असतात. इट कॅन बी लेटर्स, पत्र असू शकतात, सर्क्युलर्स, पत्रकं असू शकतात, रिपोर्ट्स असू शकतो, किंवा मॅन्युअल्स, माहितीपत्रक असू शकतं, SMS असू शकतो, सोशल मीडिया चॅट असू शकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. इट कॅन बी बिटवीन 2 or more पीपल. हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये सुद्धा घडून येतो. एक्झाम्पल ह्याचे काय सांगितलेले आहेत यांनी या चार्टमध्ये. अ मॅनेजर रायटिंग अन ॲप्रिसिएशन ईमेल टू अन एम्प्लॉई. मॅनेजरनी ॲप्रिसिएशन ईमेल लिहिलेलं आहे त्याच्या एम्प्लॉईसाठी. हे रिटर्न कम्युनिकेशन झालं, हो की नाही. ॲप्रिसिएशन म्हणजे चांगल्या कामाच्या स्तुतीबद्दलचं. ओके. हां. रायटिंग अ लेटर टू ग्रँडमदर एन्क्वायरिंग अबाउट हेल्थ. आजीला किंवा ग्रँडफादर, आजोबांना नातवानी लिहिलेलं पत्र त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशीचं. हे कसं असेल आहे, रिटर्न कम्युनिकेशन आहे. आजी तुझी तब्येत कशी आहे, कशी आहेस तू, गोळ्या औषधं घेतेस ना वेळेवर. हे जर एखादा नातू लिहून कळवत असेल आपल्या आजीला किंवा आपल्या आजोबांना, दॅट इज रिटर्न कम्युनिकेशन बिटवीन द ग्रँडमदर, ग्रँडफादर अँड द ग्रँड चिल्ड्रन, ग्रँड चाइल्ड. ओके. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ राईट कम्युनिकेशन. कळतंय तुम्हाला. व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये एकतर इंटरपर्सनल कम्युनिकेशन असतं, मॅन टू मॅन, किंवा राईट कम्युनिकेशन पण असू शकतं. ते लेखी समजले जातात, त्याच्यामध्ये शब्द वापरले जातात, भाषा वापरल्या जाते, हो ना. व्हर्बलमध्ये आणि इंटरपर्सनल जे समोरासमोर बोलतो तिथे साऊंड पण असतो. आपण आधीच पाहिलंय, व्हर्बल कम्युनिकेशन इन्क्लूड साऊंड, वर्ड्स, लँग्वेज, स्पीच, स्पीकिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणखी कुठला प्रकार आहे, स्मॉल ग्रुप कन्व्हर्सेशन पण असतं. छोट्या छोट्या ग्रुपमधलं पण कन्व्हर्सेशन असतं. तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह टाईप येणार आहे तर तुम्हाला अप्लिकेशन टाईप असणार आहे. ते एखादा एक्झाम्पल देतील आणि विचारतील व्हॉट टाईप ऑफ दिस कन्व्हर्सेशन इज. मग तुम्हाला ते ऑप्शन्समध्ये ओळखावं लागेल, है ना. हां. तर म्हणून हे वाचणं गरजेचं आहे फार सोपं. अभ्यास केला तर खूप सोपं आहे, वाचन मात्र पाहिजे. असं नाही की तुम्ही काहीच वाचणार नाही आणि तुम्हाला येऊन जाईल सगळं, तर असं होणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी वाचन आवश्यक आहे, चिंतन आवश्यक आहे, मनन आवश्यक आहे. बट इट इज इंटरेस्टिंग, इट इज लाईफ स्किल. गुड कम्युनिकेशन इज लाईफ स्किल. ओके. हे जीवनाला आवश्यक असं
कौशल्य आहे. स्मॉल ग्रुप कन्व्हर्सेशनमध्ये काय, कम्युनिकेशनमध्ये काय येतं? स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन, दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन टेक्स प्लेस वेन देअर आर मोअर दॅन 2 people इन्व्हॉल्व. 2 पेक्षा जास्त लोक जर का इन्व्हॉल्व असतील तर त्याला म्हणायचं स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन. ओके. इच पार्टिसिपंट कॅन इंटरॅक्ट अँड कॉन्व्हर्स विथ द रेस्ट. प्रत्येक पार्टिसिपंट हा उरलेल्या लोकांशी बोलत असतो, त्याला म्हणतात ग्रुप कम्युनिकेशन आहे ना. आता तुमचा आणि माझा एक ग्रुप आहे, मी बोलते, तुम्ही ऐकताय. जेव्हा एखादा आपल्या वर्गातला दुसरा कोणीतरी बोलेल तर तुम्ही पण चूप असाल, मी पण चूप असेल है ना, तो बोलत असेल तेव्हा. दिस इज ग्रुप कम्युनिकेशन. किंवा तुमचाच एखादा ग्रुप बनवला, तुमची हाऊस मीटिंग चालते किंवा तुमची क्लास मीटिंग चालते, कोणीतरी एक बोलत असतो, बाकीचे ऐकत असतात, लाईक दॅट. ओके. एक्झाम्पल काय आहे? प्रेस कॉन्फरन्स है ना, बोर्ड मीटिंग्स किंवा टीम मीटिंग्स, हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. चित्र इथे दाखवलंय. चित्र बरंच काही बोलतात आहे. मी तुम्हाला जे पेजेस शेअर केले ना ते. तर आणि मित्रांनो, तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही हे पेजेस कुठनं शेअर करताय? तर आपलं बुक जेव्हा आपण प्रिंट केलं ना, तर तेव्हा माझ्याजवळ फक्त स्टडी मटेरियल म्हणून एक PDF अवेलेबल होतं. तर ते आपण कम्युनिकेशन स्किलचं, एम्प्लॉयबिलिटी स्किलचं आपण प्रिंट केलेलं होतं. परंतु नंतर मला CBSEच्या वेबसाईटवर आणखी एक NCERTचं एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणून क्लास 10चं बुक अवेलेबल झालं. तर त्यातले पेजेस मी तुम्हाला शेअर करते. आपण 2 पुस्तकातून अभ्यास करू, आपला अभ्यास जास्त छान होईल. एक तुम्हाला शेअर केलेलं आणि एक हे मला नंतर आढळलेलं. याचे पेजेसही मी तुम्हाला पिरियड वाईज, सेशन वाईज मी तुम्हाला शेअर करणार आहे. ओके. आपला जास्त चांगला अभ्यास होईल है ना. तुम्ही नेहमी जास्त अभ्यास करण्यासाठी जास्त बुक्स ज्याप्रमाणे वापरतात ना तसं. ओके बेटा. तर अनदर टाइप ऑफ कम्युनिकेशन इज पब्लिक कम्युनिकेशन. लोकसभा ज्याला म्हणतात, लोकसंवाद ज्याला म्हणतात. ठीक आहे. दिस टाइप ऑफ कम्युनिकेशन टेक्स प्लेस वेन वन इंडिव्हिज्युअल ऍड्रेसेस अ लार्ज गॅदरिंग. एक व्यक्ती जेव्हा मोठ्या समुदायाला संबोधित करून बोलत असतो तेव्हा त्याला म्हणायचं पब्लिक कम्युनिकेशन. ओके. एक्झाम्पल, इलेक्शन कॅम्पेन. इलेक्शनसाठी जेव्हा कॅम्पेन प्रचार केला जातो है ना, तेव्हा काय होतं की एखादा नेता बोलत असतो, बाकी सगळे ऐकत असतात. त्यानंतर पब्लिक स्पीचेस बाय डिग्निटरीज. मोठ्या मोठ्या लोकसभा समूहामध्ये मोठे मोठे लोक भाषण देत असतात, त्याला म्हणतात पब्लिक स्पीचेस बाय डिग्निटरीज. डिग्निटरी म्हणजे मोठे मानलेले लोक. तर ते जेव्हा लोकांना संबोधून बोलत असतात, दॅट इज पब्लिक कम्युनिकेशन. ओके. चित्र दाखवलेलं आहे. कोणीतरी एक वक्ता बोलतोय, बाकीची निळ्याची याच्यामधली पब्लिक सगळी ऐकते. मी तुम्हाला शेअर केलेलं ऑलरेडी हे. हो की नाही. तर नेक्स्ट अवर टॉपिक इज, दिस इज ऑल अबाउट व्हॉट? वर्बल कम्युनिकेशन. पुन्हा एकदा रिवाइज करून घ्यायचंय. वर्बल कम्युनिकेशन मध्ये टाइप्स ऑफ वर्बल कम्युनिकेशन्स आर इंटरपर्सनल कम्युनिकेशन, वन ऑन वन कम्युनिकेशन. ओके. रिटर्न कम्युनिकेशन, लेखी असतं हे कम्युनिकेशन. स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन, छोट्या छोट्या ग्रुपमधलं कम्युनिकेशन. आणि पब्लिक कम्युनिकेशन. ओके. हे 4 प्रकार आहेत. याचे ऍडव्हान्टेज, प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे वगैरे असतातच है ना. मग याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? ऍडव्हान्टेजेस ऑफ वर्बल कम्युनिकेशन बघा काय आहे. इट इज अन इझी मोड ऑफ कम्युनिकेशन इन विच यू कॅन एक्सचेंज आयडियाज बाय सेइंग व्हॉट यू वॉन्ट अँड गेट क्विक रिस्पॉन्स. सोपा मोड आहे कम्युनिकेशनचा. वर्बल कम्युनिकेशन कोणी करतं जनरली, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही खूप तुम्हाला तयारी करावं लागत नाही की काय. इझी मोड आहे हा. इन विच यू कॅन एक्सचेंज आयडियाज बाय सेइंग. तुम्ही तुमच्या आयडिया शेअर करू शकता, एक्सचेंज करू शकता. तुम्हाला काय वाटतं ते ऐकू शकता, त्यांना काय वाटतं ते ऐकू शकता. व्हॉट यू वॉन्ट अँड गेट अ क्विक रिस्पॉन्स. तुम्हाला जे काय वाटतं ते सांगू शकता आणि पुढच्याकडनं तुम्हाला ताबडतोब रिस्पॉन्स पण मिळतो है ना. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला विचारणार, झालंय का रे होमवर्क? तुमचा रिस्पॉन्स असेल येस किंवा नो. मला जे विचारायचं होतं ते मी ताबडतोब विचारलं. तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही ताबडतोब सांगितलं. कधी कधी काय होतं, तुम्ही ताबडतोब बोलत नाहीत. झालंय का रे होमवर्क शिक्षक विचारतात तर तुम्ही बोलत नाहीत, तुम्ही गप्प बसता है ना. कोणी उत्तर देत नाही. एखाद्याने ज्यांनी प्रामाणिकपणे केलं असेल तो म्हणतो की हो मॅडम झालं किंवा हो सर झालं. पण तुम्ही पुढे शिकणार आहात. ते तुम्ही जरी बोलत नसलात तरी तुमचं अबोलपणा हे पण एक कम्युनिकेशनचं मीडियम आहे. तुमच्या गप्प राहण्यामधून समोरच्या शिक्षकांना कळत असतं तुम्हाला काय म्हणायचंय, ते समजून जातात.
किती जणांनी केला आणि किती जणांनी नाही केला. ओके, सो दिस इज ऑल्सो द टाइप ऑफ कम्युनिकेशन. ओके, सो just for joking, okay, right, but it is fact. It is type of communication. So your body language tells us many things in many situations, right? Not only your body language, our body language is also, and everyone's body language tells us number of things, that what is fact, what he want to say, what she want to say, and etc etc. Okay, so verbal communication also enables you to keep changing your interaction as per the other person's response. Verbal communication मध्ये तुम्ही तुमचं इंटरॅक्शनचा हे पण चेंज करू शकता, डायरेक्शन चेंज करू शकता. ओके, पुढच्याच्या रिस्पॉन्सवरून. फॉर एक्झाम्पल, जर का मी तुम्हाला म्हटलेलं की अरे बेटा आपण झाले 2 पिरियड आपण कम्युनिकेशन बघतोय, तुम्हाला बोर तर नाही होत आहे ना. मग मुलांनी जर म्हटलं की मॅडम आपण ना कम्युनिकेशनच्या आधी आपण ते सब्जेक्ट स्किलचं बघून घेऊया ना मॅडम, ते 20 मार्क्सचं आहे. तुम्ही जर असं म्हटलं तर पुढच्या पिरियडपासनं आपण नक्कीच काय बघणार आहोत ते बघू. म्हणजे मी काय करू शकते, माझं टॉपिक चेंज करू शकते. हा व्हर्बल कम्युनिकेशनचा फायदा असतो. बरोबर आहे ना. व्हर्बल कम्युनिकेशनचा फायदा असा असतो की बोलल्याबरोबर लगेचच कळतं आपल्याला की येस इट इज गोइंग ऑन राईट डायरेक्शन, or you want to change the direction, or what, right? So these are the advantages of verbal communication. काय की क्विक रिस्पॉन्स मिळतो, you can exchange your ideas and you are getting quick response. This is benefit. Other benefit is verbal communication also enables you to keep changing your interaction as per the other person's response. दुसऱ्या व्यक्तीच्या रिस्पॉन्स वरून तुम्ही तुमचं इंटरॅक्शन चेंज करू शकता, है ना. तुम्हाला जर का फास्ट होत असेल हे समजणं तर मी थोडंसं स्लो करू शकते. तुम्हाला जर का आवाज येत नसेल, मॅडम आवाज येत नाही म्हटलं की मी आवाज वाढवू शकते, हो की नाही. तर अशा प्रकारे चेंज लगेचच करता येतं. डिसएडव्हान्टेज ऑफ व्हर्बल कम्युनिकेशन, याचे डिसएडव्हान्टेज पण असतीलच ना. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच, नाण्याला 2 बाजू असतात, है ना. मग याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत? काही जणांना तुम्हाला माहिती पण असतील, ते जनरल आहे. हे जे आपण शिकतो ना या सगळ्या जनरल गोष्टी आहेत, पण जेवढ्या जनरल असतात ना तेवढ्या इग्नोर केल्या जातात आणि त्या पचनी पडत नाहीत किंवा त्या सवयीच्या नसतात. कधी कधी माहिती असतं पण ते अंगवळणी नसतं. मग ते अंगवळणी पडावं, फॉर दॅट पर्पज द स्टडी ऑफ दिस एम्प्लॉयबिलिटी स्किल इज गोइंग ऑन ऑर स्टार्ट्स फ्रॉम द school education. Okay, so what are the disadvantage of verbal communication? Since verbal communication depends on written or spoken word. verbal communication कशावर डिपेंड आहे? लेखी किंवा बोललेल्या शब्दांवर. sometimes the meaning can be confusing. काही वेळेला अर्थ हा शब्द हे कन्फ्यूज करणारे असतात, अर्थ हा कन्फ्यूज करणारा असतो. and difficult to understand if the right words are not used. आणि समजण्यास अवघड असतं जर का आपण बरोबर शब्द वापरले नाही तर. कारण की व्हर्बल कम्युनिकेशन हे एकतर शब्दांवर असतं, ते एकतर ते बोलले जातात किंवा ते लिहून कळवले जातात, है ना. बरोबर आहे. तर कधी कधी बरोबर शब्दांचा वापर न केल्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो आणि कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, याचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल की एखाद्या वेळी बरोबर शब्द वापरला नाही तर अर्थाचा अनर्थ कसा होतो किंवा चुकीचा गैरसमज कसा होतो. बरेच वेळेला होतं असं, है ना. की फॉर एक्झाम्पल आता अर्थाचा अनर्थ म्हणा किंवा काय, जर का मी तुम्हाला म्हटले की अरे बंद करा बरं बुक्स, मी माझ्या पिरियडला आले, माझ्या पिरियडवर मी आले, तुमच्या वर्गावर आले, तुम्ही कोणत्या तरी बुक्समध्ये बसताय आणि म्हटलं ए चला ते बंद करा बरं पुस्तकं, असं जर मी व्हर्बली म्हटले तर काय होईल की मी कधी मी बघितलेलं नाही पूर्ण की काही मुलांनी याच विषयाची एम्प्लॉयबिलिटी स्किलचीच पुस्तकं काढलेली आहे, पण मी काय करते, कम्युनिकेट काय करते, बंद करा बरं ती पुस्तकं. तर हेच बरोबर राहील का? ज्या विषयाची उघडी आहे तीच उघडी आहे काही जणांची. काही जणांसाठी ते करेक्ट राहील पण काही जणांसाठी ते चुकीचं राहील, है ना. तर व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये कधी कधी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. त्यानंतर मास्टरिंग व्हर्बल कम्युनिकेशन. मास्टरिंग व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये काय म्हणतात आहे, मोस्ट पीपल टेन्स टू गेट नर्वस व्हाईल स्पीकिंग इन फ्रंट ऑफ अ लार्ज ग्रुप.
or even while speaking to their teachers, managers or supervisors. म्हणजे बऱ्याच लोकांना काय असतं की ते नर्वस होतात बोलताना. टेंड टू गेट नर्वस while speaking in front of a large group. बऱ्याच मुलांना, बऱ्याच मुलींना वर्गासमोर जरी उभं राहून बोल म्हटलं तरी बोलायला ते घाबरतात, नर्वस होतात. असं होतं. ही एक सामान्य बाब आहे, जनरल बाब आहे ही, की घाबरतात. काही काही लोक टीचरशी बोलायला घाबरतात, ऑफिसमध्ये एम्प्लॉई मॅनेजरशी बोलायला घाबरतात किंवा सुपरवायझर सोबत बोलायला घाबरतात. हाऊएव्हर, इफ यू फोकस ऑन द पॉइंट्स गिवन इन टेबल 1.3, यू कॅन एनहान्स अँड मास्टर युअर व्हर्बल कम्युनिकेशन स्किल. तुम्ही तुमचं व्हर्बल कम्युनिकेशन स्किल वाढवू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर होऊ शकता. एनहान्स मीन्स वाढवणे, मास्टर मीन्स कुशल होऊ शकता, तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज होऊ शकता. कशामध्ये? कम्युनिकेशन स्किलमध्ये. आणि कम्युनिकेशन स्किल वाढवणं ही एक कला आहे आणि ती तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला येईल, है ना. कुणाला एकदमच भाषण देता येत नाही, कुणाला एकदमच 4 चौघांसमोर बोलता येत नाही. ह्या ज्या क्वालिटीज आहे या लहानपणापासून इन्कल्केट कराव्या लागतात मुलांमध्ये. आलं लक्षात? तर तेव्हा कुठे मोठं होऊन मग त्याच्यामध्ये मनुष्य मास्टर की मिळवत जातो, मास्टर होत जातो, कुशल होत जातो. आता तुम्ही लहानच आहात, खूप मोठे झालं नाहीत. तुम्ही आतापासून जरी प्रयत्न केला ना तरी पण तुम्ही इन फ्युचर जेव्हा तुम्हाला एम्प्लॉयमेंटची गरज असेल, दीज आर द एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. ओके, जेव्हा तुम्हाला एम्प्लॉयमेंटची गरज असेल तोपर्यंत तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल हे आत्मसात होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला संवाद साधता आला नाही, तुमच्यामध्ये संभाषण कौशल्य नसेल तर अनेक अडचणी तुम्हाला तुमच्या व्यवसायात, तुमच्या डे टू डे लाईफमध्ये येऊ शकतात. मी बोलायचं होतो पण मला बोलता आलं नाही, अरे नाही बाबा मी नाही सांगत, मला नाही सांगतायत, तू सांग, असं म्हणून मागे राहणारे बरेच जण आहेत. तू सांग बरं सरांना जाऊन, नाही बाबा मी नाही सांगत, तू सांग, अरे जाणार तू बोलताय ते चांगलं, तू सांग ना. हे असं आपण बोलत असतो आपसामध्ये, है ना. नाही बाबा मी नाही जात, मी नाही सांगत. हे काय माहितीये, हा फिअर, ही भीती आहे. की बोलता येत नाही अशी भीती. तर तशी भीती बाळगायची कारण नाही. आपण जर योग्य शब्द वापरले, योग्य टोन वापरला, है ना, आणि आपल्या बोलण्यामध्ये क्लिअरिटी असेल तर आपल्याला कुणासोबतही बोलायला घाबरायची गरज नाही, है ना. पण आपल्या बोलण्यामध्ये विनम्रता पण असावी. अनेक गोष्टी ह्या पुढे येणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे की संभाषण कौशल्यामधल्या काय काय गोष्टी महत्वाच्या, कम्युनिकेशन स्किलमध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या हे सांगणार आहे तुम्हाला.